नागपूर पाण्यात डुबलेलं दिसत आहे। नागपूरच्या 6ही मतदारसंघातला एरिया दाखवते। कालपासून मी पाहून झालो, रात्रभर लोकांनी झोपू नाही दिलाय की घरात पाणी शिरलं आहे, अन्न धान्य चाललं आहे वाहून। मला वाटतं की या नागपूर शहरामध्ये 15 वर्ष महानगरपालिका, केंद्राचे 10 वर्षाचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या विविध कार्यक्रमांमधले दावे की 1 लाख कोटीचे कामं केले आहे। मग या 1 लाख कोटीचे कामं केल्यानंतर ही नागपूरची परिस्थिती काय अशी आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोकांच्या कार पाण्यात नाल्यात वाहून गेल्या। एका घरच्या 4-4, 5-5 कार निकामी झाल्या, लोकांचं सामान वाहून गेलं। आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथलेच रहिवासी आहात, तुम्ही पाहिलेलं आहे। तुमची कार डुबली होती, तुमच्याही तिथे राटे कॉलनीमध्ये पाणी गेलं होतं। मला वाटतं की जर आपण एवढ्या 1 लाख कोटी रुपयाचे दावे करत आहोत की आम्ही 1 लाख कोटी रुपयाचे विकास कामं केली, आता आम्हाला मतं मागायचीच गरज नाही, तसेच लोक देतील। परंतु कालचं जे चित्र पाहिलं ताजं लोक हलाखीच्या परिस्थितीत आहे। अजून हा पाऊस 2 दिवस नाही उघडला ना, तर या नागपूर शहराचा पूर्ण सत्यानाश होणार आहे। याला जबाबदार कोण आहे? आम्ही लोक तर जबाबदार नाही आहे। 15 वर्ष महानगरपालिका, केंद्रीय मंत्री, सगळे मंत्री, आणि अशा परिस्थितीत या नागपूर शहरातील लोकांना न्याय कोण देणार आहे? 1 वर्षाआधी ज्या लोकांचं नुकसान झालं, म्हणजे 25-25 वर्ष मेहनत करून जी मालमत्ता जमवली ती पाण्यात वाहून गेली, त्याचा मोबदला सरकारने दिलाच नाही। 10,000 रुपये तो गाळ साफ करायलाच लागतो त्यांच्या घरचा। आणि आता हे पुन्हा नवीन संकट, त्याचं उत्तर शासनाजवळ काय आहे?